नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमावाला ह्या आपल्या ऑफिशियल जी ऍप आहे बाळांनो त्याच्यावरती स्वागत करतोय आणि सुरुवात करूया. आपण जे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन कोर्स जो सुरुवात केलाय त्याचा आज लेक्चर नंबर 2. होप सो की तुम्हाला लेक्चर नंबर 1 प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यवस्थित कळालेलं असेल. ठीक आहे. आणि तुम्हाला महत्व कळालं असेल की बाळांनो की खरंच जे काही बेसिक फॉर्म्युलेज आपण बघतो त्या बेसिक फॉर्म्युलेजचं जेव्हा आपण एक्सपान्शन करत आहोत तेव्हा किती महत्वाचं आहे. ठीक आहे. चला लेकरांनो सुरुवात करूयात सेकंड लेक्चरची. तर पहा लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कशन बघितलं की 3x - 1 चा स्क्वेअर याचं एक्सपान्शन कसं करतो. तर 3x म्हणजे हा a झाला बाळांनो. ठीक आहे. आणि 1 म्हणजे b. ठीक आहे. तर हा झाला 3x म्हणजे a आणि 1 म्हणजे हा b. मग आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर या पद्धतीने एक्सपान्शन केलं आणि सिम्प्लिफिकेशन करून क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे. चला तर परत बघा मुलांनो हे दिले होते मी तुम्हाला काही होमवर्क सुद्धा क्वेश्चन दिलेत आणि आजचं आपण सेकंड लेक्चर मध्ये लेक्चर नंबर 2 ची सुरुवात करूया. ठीक आहे. चला पहा. तर क्वेश्चन फर्स्ट घेतो बाळांनो. क्वेश्चन फर्स्ट घेतोय इन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ एक्स आणि ह्याचा बाळांनो स्क्वेअर. आपण मोस्टली स्क्वेअर स्क्वेअरचे क्वेश्चन आपण इथे पाहणार आहोत. मग आता आपल्याला एकतर कळतंय की इन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ एक्स होल स्क्वेअर आहे आणि ह्याचं आपल्याला एक्सपान्शन या ठिकाणी बघायचं आहे. फॉर्म्युला कुठला युज होणार. तर फॉर्म्युला प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला युज होणार आहे. ठीक आहे. मग यामध्ये ही जो इन स्क्वेअर ऑफ एक्स आहे ती ए झाली आणि 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजे हे झालं बाळांनो बी. ठीक आहे. चला मग या पद्धतीने आपण करू. सगळ्यात पहिली ए म्हणजे इन स्क्वेअर ऑफ एक्स आणि त्याचा हा झाला स्क्वेअर म्हणजे ए चा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस प्लसला इथे प्लस लिहितोय 2 हा 2 ए आणि बी. ए म्हणजे किती मुलांनो इन स्क्वेअर ऑफ एक्स. बी म्हणजे 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस बी स्क्वेअर. बी म्हणजे 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ एक्स 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ एक्स आणि त्याचा काय लेकरांनो इथे स्क्वेअर झालं ए स्क्वेअर. हे झालं ए स्क्वेअर हे झालं 2ab प्लस बी स्क्वेअर. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. तरी मी तुम्हाला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. आता सिम्प्लिफिकेशन करणं गरजेचं आहे की नेमकं सॉल्व्ह कसं होतं. ठीक आहे. किंवा याला सिम्प्लिफाय कसं करायचं आहे. बाळांनो हा बघा इन स्क्वेअर ऑफ एक्स. लक्ष इकडे की इन स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजे ह्याची व्हॅल्यू असते एक्स रेस टू पॉवर 1/2. बरोबर आहे. हो का नाही. येस सर. ठीक आहे. मग या ठिकाणी हा इन स्क्वेअर ऑफ एक्स ला लिहितो एक्स रेस टू पॉवर 1/2 आणि त्याचा हा वर्ग 2 प्लसला प्लस इथे इन स्क्वेअर ऑफ एक्स आणि इन स्क्वेअर ऑफ एक्स गुणाकारातून भागाकारातून कॅन्सल झालं उरलं 2 प्लस 1 चा स्क्वेअर इथं 1 येतो आणि इन स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला म्हणलं मी एक्स रेस टू पॉवर 1/2. ठीक आहे. म्हणजे ह्याचा पण वैयक्तिक स्क्वेअर झाला आणि ह्याचा पण वैयक्तिक स्क्वेअर झाला. कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर हे कॅन्सल होत असतं म्हणजे हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो. जसं की तुम्ही समजू शकता 1/2 मल्टिप्लाय बाय 2 व्हायले म्हणजे हे झालं 2 डिवायडेड बाय 2 2 टू 2 कॅन्सल तर रिमेनिंग किती राहतं 1 राहतं. एवढी सोपी पद्धतीने आपण सांगता येईल. म्हणजे हे उरलं काय बाळांनो x प्लस हे 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 डिवायडेड बाय स्क्वेअर 2 आणि हा 2 कॅन्सल तर उरला x. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही या क्वेश्चनचं इन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ एक्स होल स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन किती सोप्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्हाला जे शिकायचं ना हे शिकायचं ह्याच्या पुढची गोष्ट आम्ही पुढे शिकवणार आहोत. तुम्हाला इतकं येतं का पहिले हे मला तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. मला तुम्ही हा स्वतःलाच प्रश्न विचारा की इथपर्यंत तुम्हाला येतंय का. हे सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकता का. ठीक आहे. चला पुढचं क्वेश्चन मी या ठिकाणी तुम्हाला होमवर्क लिहितो हे सुद्धा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला करायचं आहे. ठीक आहे. मी आणि म्हणलं तुम्हाला मी की तुम्ही मला हे सगळं मेसेजद्वारे सुद्धा करू शकता डीएम करू शकता. व्हॉट्सअप नंबर माझा तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि काही विद्यार्थी डायरेक्ट
जर हा लेक्चर नंबर सेकंड बघत असतील तर त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज त्यांनी लेक्चर नंबर फर्स्ट एकदा पाहून घ्या. ठीक आहे, चला तर मित्रांनो नेक्स्ट होमवर्क क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी देतोय ते आहे इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस सॉरी आता इथे मायनस देऊ इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स आणि त्याचा काय रे होल स्क्वेअर. ठीक आहे, हे सिम्प्लिफिकेशन तुम्ही करून मला दाखवायचं. दॅट्स इट. क्लिअर आहे. चला पुढचं क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट लेकरांनो बघा रे एक्स प्लस 3y एक्स स्क्वेअर प्लस 3y ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचं आता आपण याचे एक्सपान्शन बघणार आहोत. ठीक आहे, बघा प्रत्येक वेळेस क्वेश्चन नवीन नवीन तुमच्या समोर रिप्रेझेंट करतोय बाळांनो, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट हे चांगल्या प्रकारे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो मग आता हे एक्सपान्शन कसं करायचंय. परत मला या ठिकाणी प्लस दिसतोय, मला इथे स्क्वेअर दिसतोय, म्हणजे हा झाला ए स्क्वेअर सॉरी ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. चला मग सुरुवात करूत सिम्प्लिफिकेशनला. तर इथं एक्स स्क्वेअर म्हणजे हे झालं ए ची व्हॅल्यू आणि 3y म्हणजे झाली बाळांनो बी ची व्हॅल्यू. मग मला सांगा ए एक्स स्क्वेअर आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे बघा ए चा स्क्वेअर. ए म्हणजे पूर्णच्या पूर्ण एक्स स्क्वेअर व्हॅल्यू झाली. ए ची व्हॅल्यू काय झाली पूर्णच्या पूर्ण एक्स स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू काय आहे 3y आहे. मग मला ए चा स्क्वेअर घ्यायचा नाही म्हणजे एक्सचा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. झालं पुढे काय रे बाळा प्लस इथे लिहिलं प्लस 2 ला 2 लिहिलं एक्स स्क्वेअर बी ची व्हॅल्यू म्हणजे 3y तर लिहिलं 3y प्लस 3y आणि त्याचा काय रे बाळांनो स्क्वेअर. म्हणजे इथे तुम्ही ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो, हे झालं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. आहे का नाही इंटरेस्टिंग. येस, सोपं सरळ साधं. ठीक आहे, मग मला सांगा आता इथे एक्सपान्शन लिहायचं आपल्याला 2 गुणिले 2 किती येतं 4 म्हणजे एक्स रेस टू पॉवर 4 प्लस कॉन्स्टंट 2 आहे कॉन्स्टंट 3 आहे म्हणजे 3 दुनी 6 झालं. एक्स स्क्वेअर आणि वायचा गुणाकार या ठिकाणी होतोय पण त्याचं काही आउटपुट मिळणार नाही कारण ते दोन वेगवेगळे व्हेरिएबल आहेत. जशाच तसे लिहून घेऊ एक्स स्क्वेअर आणि वाय प्लसला प्लस 3y चा स्क्वेअर आहे म्हणजे हे अशा प्रकारे होतं मुळांनो 3y आणि ह्याचा स्क्वेअर म्हणजे हे 3 चा स्क्वेअर गुणिले y चा स्क्वेअर 3 चा वर्ग 9 म्हणजे हे 9y स्क्वेअर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी याला लिहिणार आहोत. ठीक आहे, म्हणजे हा येईल बाळांनो 9y स्क्वेअर. ठीक आहे, संपूर्ण सिम्प्लिफिकेशन म्हणजे तुमच्याकडे जे होतं एक्स स्क्वेअर प्लस 3y एक्स स्क्वेअर प्लस 3y होल स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं रे एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 6x स्क्वेअर y प्लस 9y स्क्वेअर. दिस इज द सिम्प्लिफिकेशन ऑफ द इक्वेशन किंवा ऑफ द जे काही पॉवर मध्ये आहे तो. आहे का नाही सोपं. क्लिअर. तर बघा ना वाटायला आणि खूप सोपं आहे वाटतंय पण बाळांनो जेव्हा सॉल्व्ह करतात तेव्हा तुमचं बरेच जे क्वेश्चन रॉंग होतात ते सिम्प्लिफिकेशन मध्येच रॉंग होतात. क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. थोडासा आता लेवल वाढवतो मी. एक क्वेश्चन घेतो बाळांनो एक्स प्लस 3 सोप्पा घेतोय पण ह्याला क्यूब मध्ये घेतोय. ह्याचा एक्सपान्शन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग मला क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का रे. तर बघा ए प्लस बी आणि ह्याचा हा झाला क्यूब. तर काय येतो रे फॉर्म्युला काय येतो असेल ए प्लस बी होल क्यूब असेल तर ए क्यूब प्लस यस बाळांनो 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. दॅट्स इट. क्लिअर आहे. येस नो येस सर. चला ह्या पद्धतीने याचं एक्सपान्शन करू. म्हणजे एक्स म्हणजे ही झाली ए ची व्हॅल्यू आणि 3 म्हणजे झाली बी ची व्हॅल्यू. राईट आहे. करेक्ट. चलो करायचंय पहा रे. मग या ठिकाणी ए क्यूब म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 आहे दिसतोय 3 लिहिला. नंतर एक्स आहे त्याचा स्क्वेअर 3 म्हणजे बी ऍज इट इज 3 ला 3. ठीक आहे, थोडस दूर लिहितो हवं तर मी इथं एक्स स्क्वेअर आणि हे झालं बाळांनो 3 प्लस 3 ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 3 चा स्क्वेअर आणि प्लस बी म्हणजे 3 चा इथे क्यूब घ्यायचा. ठीक आहे, एक्स क्यूब झालं. तुम्ही परत बघू शकता इथे रिप्रेझेंटेशन मध्ये काय करतोय मी जशाच तशा व्हॅल्यू इथे लिहितोय. ह्या ए स्क्वेअर 3a स्क्वेअर बी प्लस 3
ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. दॅट्स इट. आलं का बघा, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली आहे. ठीक आहे. मग आता पुढे ह्याला सॉल्व्ह कसं करायचं रे? तर हे समजा एक्स क्यूब, बाळांनो इथं 3 आणि 3 कॉन्स्टंट आहे. 3 त्रिक 9 एक्स स्क्वेअर प्लस 3चा वर्ग 9, 3 त्रिक 9, 9 गुणिले 3 किती आहे? 27 एक्स प्लस 3चा क्यूब म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. सो हे आलं आपल्याकडे फायनल सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे, काय अडचण? बघा ना, किती सोपं सोपं आहे, पण जमणं गरजेचं आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये ह्याच गोष्टीला पुढे चालून बरीच अडचण येणार आहे आणि त्यामुळेच आपण हा फ्री फाउंडेशन कोर्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी केलोय. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहायचंय. डाऊट येत असेल तर प्रश्न विचारायचे, डीएम करायला विसरायचं नाहीये आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना सुद्धा पाठवायचंय. बाकीच्या मित्रांना शेअर करत चला. ठीक आहे, चलो पुढचं बघू. चला, थोडस जरा वाटलं होतं मला प्रॉब्लेम कुठेतरी. चला बाळांनो, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन. क्यूब मधला आता जवळजवळ कळेल तुम्हाला. एक क्वेश्चन तुम्ही सुद्धा होमवर्कला ट्राय करा. ठीक आहे, तो म्हणजे 3x मायनस 2 आणि त्याचा काय रे बाळांनो? क्यूब. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला ट्राय करायचं, एक्सपान्शन बघायचं. आता दुसरी गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, त्या म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2y ह्याचा स्क्वेअर आहे आणि डिवायडेड बाय बाळांनो या ठिकाणी आहे एक्स स्क्वेअर. असं एक क्वेश्चन तुम्हाला दिलेलं आहे. हेच म्हणजे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, चला बघूत आता कुणाला कुठले विद्यार्थी हे सिम्प्लिफिकेशन करू शकतात का नाही. ठीक आहे, आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करून दाखवायचं आहे. कसं करणार सिम्प्लिफिकेशन? तर पहिले 3x प्लस 2y त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे हे झालं. परत तेच ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, चला याचं एक्सपान्शन करून घेऊ. म्हणजे 3x त्याचा स्क्वेअर प्लसला प्लस 2, ए म्हणजे 3x, बी म्हणजे 2y आणि 2y चा होल स्क्वेअर. झालं. या फॉर्म्युलाप्रमाणे एक्सपान्शन करून घेतलंय. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे मित्रांनो? तर या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर, तर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर. पुढचं सिम्प्लिफिकेशन बघा, 3 चा स्क्वेअर किती येतो रे? 9. एक्स स्क्वेअरला इथं एक्स स्क्वेअर प्लस 2 3 जा 6 म्हणजे बेत्रिक 6, 6 दुनी 12 म्हणजे 12xy, 2 चा वर्ग 4 आणि पुढे y होल डिवायडेड बाय या ठिकाणी एक्स स्क्वेअर. चला ह्याला आपण इंडिव्हिज्युअल डिवाइड करू. प्रत्येक डिवाइड करून घ्या. 9x स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 12xy डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4y डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे, केलं इथपर्यंत. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल डिवाइड. जे टर्म्स कॅन्सल होतात ते कॅन्सल करून घ्यायचे. कुठे कुठे कॅन्सल होतो? एक्स स्क्वेअर कॅन्सल, एक्स आणि इथे एक्स कॅन्सल, बाकी कुठे कॅन्सल होत नाही. रिमेनिंग काय आपल्याकडे? तर रिमेनिंग आहे 9 प्लस, बघा इथे एक पॉवर आहे, एक एक्स कॅन्सल झाला, एक रिमेनिंग आहे म्हणजे इथे झालं 12y बाय एक्स प्लस, आणि या ठिकाणी म्हणून कॅन्सल होण्यासारखे व्हेरिएबल नाहीयेत किंवा टर्म पण नाहीयेत, तर 4y डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर हे सिम्प्लिफिकेशन आपल्याकडे आले. ह्याला आणखी असं लिहू शकतो आपण, बघा त्याची पॉवर काही नाही म्हणजे एक आहे, तर ह्याला असं लिहू शकतो आपण 9 प्लस 12y एक्स रेस टू पॉवर मायनस 1 प्लस 4y एक्स रेस टू पॉवर मायनस 2 असं सुद्धा लिहू शकतो. कारण हा डिनॉमिनेटरचा पॉवर आहे, जेव्हा तो न्यूमरेटर मध्ये जाईल तो मायनस होतो. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. दॅट्स इट. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याला ह्याच्यामध्ये सुद्धा अडचण ते तुम्ही लिहू शकता. 1 अपॉन एक्स स्क्वेअर असेल तर एक्स रेस टू पॉवर मायनस 2 आणि 1 अपॉन एक्स रेस टू पॉवर मायनस 2 असेल तर हे एक्स रेस टू पॉवर 2 होतं. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे डिनॉमिनेटर मध्ये, तर न्यूमरेटर मध्ये जाऊन तो निगेटिव्ह होईल. इथे डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 राहील. मायनस वर जाऊन तो प्लस झाला. डिनॉमिनेटर आपण डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहितो का? कधीच लिहित नसतो. ठीक आहे,
इथपर्यंत जमेल. चल, पुढचं नेक्स्ट लेकरांनो, पुढचं क्वेश्चन 3x प्लस, बरं आपण एक व्हेरिएबल मध्ये घेण्यापेक्षा ए बी च्या फॉर्मॅट मध्ये घेऊ. ए 3a प्लस 2b चा पॉवर स्क्वेअर, मी ह्या स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये जास्त घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला त्या टाईपचे क्वेश्चन जमले पाहिजे. क्लिअर, बाकी कुठलंही काही इंटेन्शन नाहीये. होल डिवायडेड बाय या ठिकाणी 3ab, दॅट्स इट. अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतला. चला सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. आता प्रत्येक फॉर्म्युला लिहायची गरज नाहीये, आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी 3a हा झाला ए आणि ही टर्म दोन्ही मिळून काय झालेलं बी. क्लिअर. चला मग आता याचं एक्सपान्शन करून घेऊ. 3a स्क्वेअर प्लस 3a 2b प्लस 2b चा स्क्वेअर. आलं एक्सपान्शन. आता काय रे, डिनॉमिनेटर मध्ये 3ab ला 3ab ऍज इट इज. चल 3 चा स्क्वेअर किती येतो, 3 चा स्क्वेअर 9a स्क्वेअर प्लस 2 3 जा 6 6 2 जा 12. ठीक आहे, बेत्रिक 6 आणि 6 12. ए आणि बी ऍज इट इज इथं लिहून घ्यायचं, ए आणि बी प्लस 2 चा वर्ग या ठिकाणी 4, बी स्क्वेअर ला बी स्क्वेअर आणि होल डिवाइडेड 3ab. चला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल डिवाइड करा. 9a स्क्वेअर डिवायडेड बाय 3ab प्लस 3ab डिवायडेड बाय 12ab डिवायडेड बाय 3ab प्लस 4b स्क्वेअर डिवायडेड बाय 3ab. चला कॅन्सल होणारे टर्म्स कुठल्या आहेत पाहून घ्या. ज्या ज्या टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करायच्या आहेत. ए स्क्वेअर मध्ये इथे ए आणि इथला ए कॅन्सल झाला. 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 चौक 12. ए बी गेट कॅन्सल आउट. इथे बी आणि बी कॅन्सल, बाकीचे टर्म ऍज इट इज. म्हणजे इथे रिमेनिंग राहील बाळांनो 3a डिवायडेड बाय बी. बघा ना, इथं ए स्क्वेअर आहे, इथे एक पॉवर, हा कॅन्सल, एक रिमेनिंग एक 3a आणि डिवाइड बाय बी. ए बी कॅन्सल, फक्त इथं काय राहणार 4. पुढे काय, बी स्क्वेअर कॅन्सल, 4/3a. दॅट्स इट. तर हे आपल्याकडे या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनला येतंय. आहे का नाही इंटरेस्टिंग? समजलं पाहिजे, हेच सिम्प्लिफिकेशन तुम्हाला इन फ्युचर करायचे आहेत. आणखी बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहोत. ठीक आहे, बऱ्याच कॅल्क्युलेशन्स आपण त्या ठिकाणी करणार आहोत. क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघू बाळांनो. ओके, तर मला असं वाटतं की तुम्ही आता काही क्वेश्चन होमवर्कला देतोय, ते क्वेश्चन ट्राय करावं. इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे, तुम्ही स्वतः ट्राय करा. सेकंड क्वेश्चन, इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 1 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स त्याचा क्यूब, हे पण ट्राय करा. क्लिअर. जमलं पाहिजे, कारण तुम्हाला हे जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही मिळालं. प्रत्येक कॅल्क्युलेशन मध्ये ट्रिकीनेस असते, ती जमली पाहिजे, सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, चला आता बघू पुढचं क्वेश्चन. चला तर लेकरांनो बघू पुढचं क्वेश्चन. आता काही वेगवेगळे थोडं तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेनेशन देणार आहे. बघा कशा प्रकारचे. आता बरं बघा लेकरांनो, आता सपोज अशा प्रकारचे टर्म्स आहेत. एक्स रेस टू पॉवर 1/2 डिवायडेड बाय एक्स, अशा प्रकारचं आहे. याला सिम्प्लिफाय कसं करायचं हे तुम्हाला आता येणार आहे. मग आता इथं बघा ना, 1/2 आणि इथं पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. तर एक्स रेस टू पॉवर 1/2 ला 1/2 गुणिले प्लस 1, वरती जाऊन तुम्ही -1. ठीक आहे, परत पुढे काय रे, तर एक्स रेस टू पॉवर 1/2 बेस सारखं आहे, घातांकाची काही बेरीज. म्हणजे आपल्याकडे जर असं असेल एक्स रेस टू पॉवर ए आणि एक्स रेस टू पॉवर बी असेल, तर आपण काय करतो, एक्स रेस टू पॉवर ए प्लस बी करतो. जर एक्स रेस टू पॉवर ए आणि एक्स रेस टू पॉवर मायनस बी असेल, एक्स रेस टू पॉवर ए मायनस बी. बेस सारखा आहे म्हणजे बेस म्हणजे एक्स सारखा आहे, तर पॉवरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल ऍज पर द कंडिशन. बरोबर आहे, हे घातांकाच्या नियमामध्ये म्हणजे लॉ ऑफ इंडायसिस मध्ये आपण शिकलेलो आहोत, त्या पद्धतीने इकडे केलंय. बघा ना, बेस सारखा आहे तर एकदा लिहिला 1/2 आणि इथं -1. ठीक आहे, तर सिम्प्लिफिकेशन काय, अर्धा मधून एक गेला तर इथे एक्स रेस टू पॉवर -1/2 उरेल.
ठीक आहे. ह्याला सिम्प्लिफिकेशन मध्ये 1/x⁻² असं लिहू शकता. जसं की मी तुम्हाला शिकवले 1 बाळांनो, जर x⁻1 असेल किंवा x⁻a असेल, तर 1/x⁻a लिहित असतो आपण. म्हणजे वरती निगेटिव्ह आहे न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर जाईल पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि मला सांगा इन्स्क्वेअर ऑफ ची व्हॅल्यू काय असते रे? ही इन्स्क्वेअर ऑफ एक्स. म्हणजे ह्याचं सिम्प्लिफिकेशन x⁻1/2 चं सिम्प्लिफिकेशन काय आहे बाळांनो? x आहे. ठीक आहे. किंवा आणखी सोपं सांग, जर समजा मी म्हटलं की इन्स्क्वेअर ऑफ एक्स आहे, क्लिअर आहे? क्लिअर. इन्स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजे x⁻1/2 आहे. दॅट्स इट. बाळांनो ह्या एक्स ला आपण असंही लिहू शकतो इन्स्क्वेअर ऑफ एक्स इंटू इन्स्क्वेअर ऑफ एक्स. कळतंय का नाही? बघा किती इंटरेस्टिंग आहे. काय सांगितलं मी? याचा पॉवर 1 आहे आणि ह्या एक्स ला मी इन्स्क्वेअर ऑफ एक्स असं लिहू शकतो. आपण लिहू शकतो ते पण समजून घ्या. बघा रे, x⁻1/2 इंटू x⁻1/2 बेस सारखा आहे, घातांकाची बेरीज होईल 1/2 प्लस 1/2. हाफ प्लस हाफ किती होतं रे? अर्धा आणि अर्धा किती होतं? 1. म्हणजे आलं का x⁻1? बघा इथं x⁻1 आणि इन्स्क्वेअर ऑफ दोनदा लिहिलं तर तेच शेवटी उत्तर येत आहे. हे जमलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा असं 3 असेल तर तुम्ही त्याला इन्स्क्वेअर ऑफ 3 आणि इन्स्क्वेअर ऑफ 3 लिहू शकता. काही प्रॉब्लेम नाही. जर इन्स्क्वेअर ऑफ a इंटू बी असेल, सॉरी, जर a इंटू बी असेल तर त्याला तुम्ही इन्स्क्वेअर ऑफ a इंटू बी आणि इन्स्क्वेअर ऑफ a इंटू बी असं 2 वेळेस लिहू शकता. काय अडचण आहे का बाळांनो? अडचण नाही. मग हे तेच सांगतो की हे फाउंडेशन जमलं पाहिजे. तुम्हाला पॉलिटेक्निक मध्ये M1 M2 शिकायचं असेल, इंजिनिअरिंग मध्ये मॅथमॅटिक्स शिकायचं असेल, ह्या सिम्प्लिफिकेशन जर येत असतील तर बऱ्याच अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ठीक आहे. चलो पुढचं बघू. नेक्स्ट x⁻3/2 प्लस, बरं ठीक आहे सोपं घेऊ, डिवायडेड बाय इन्स्क्वेअर ऑफ एक्स असं तुम्हाला दिले आणि सिम्प्लिफिकेशन करायचं. काय करणार रे? तर तुम्हाला माहिती आहे की इन्स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे x⁻3/2 ना 3/2 आणि इन्स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे x⁻1/2 प्लस वर जाऊन काय होईल? मायनस. म्हणजे x⁻3/2 इंटू x⁻1/2 हे असं झालंय. बेस सारखा आहे तर घातांकाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी, म्हणजे हे झालं 3/2 मायनस 1/2. ठीक आहे. तर एक्स ला एक्स बघा 2 आणि 2 आहे म्हणजे इथं 2 लिहायचं आणि 3 वजा 1, 3 वजा 1, 2 2 सारखा म्हणून एकदाच लिहिलंय. तर इथं x⁻2 भागिले 2, 2 2 कॅन्सल, तर उरलं काय रे? एक्स. म्हणजे ह्याच टर्मचं x⁻3/2 अपॉन इन्स्क्वेअर ऑफ एक्स याचं सिम्प्लिफिकेशन केल्यावर किती येतंय? एक्स येतंय. क्लिअर. म्हणजे जेवढं तुम्ही याला इझी गोईंग मध्ये समजताय ना, ते नाहीये. प्रॅक्टिस केल्यावर ते वाटेल तुम्हाला, किंवा मी शिकवतोय म्हणून सोपं वाटतंय, पण स्वतः सॉल्व्ह करताना तुम्हाला अडचण येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन, x⁻1/5 आहे अपॉन x⁻ इथं 3 आहे आणि तुम्हाला हे सिम्प्लिफिकेशन करायचं. कसं करणार सिम्प्लिफिकेशन? परत तेच ट्रॅक, न्यूमरेटर ऍज इट इज ठेवायचं, न्यूमरेटरला हात लावायचा नाही, डोंट टच. -1 डिवाइड बाय 5, हा प्लस वर जाऊन मायनस म्हणजे x⁻3. परत बेस सारखा एक्स 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 लिहिलं, -1/5 आणि -3 झालं. तर ह्याला सिम्प्लिफिकेशन घेऊ, -1/5 आणि -3 डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. चला क्रॉस मल्टिप्लाय करायला लागू. क्रॉस मल्टिप्लाय करा. कशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लाय करता येईल? 1 गुणिले -1, -1 गुणिले 1, मायनसला मायनस, 3 गुणिले 5, 3 गुणिले 5 डिवाइडेड बाय 5 गुणिले 1, 5 गुणिले 1. ठीक आहे. चला मग आता इथं किती येईल आन्सर बघा, -1 गुणिले 1, -1, -3 5 किती रे? 15 डिवायडेड बाय किती रे बाळांनो? 5. म्हणजे -1 -15 -16 डिवायडेड बाय 5. म्हणजे या ठिकाणी x⁻⁻ किती येईल? -16/5. ठीक आहे. ह्याला तुम्ही असंही लिहू शकता, जर भागाकारात घेऊन गेला तर हे 1 अपॉन x⁻16/5. ठीक आहे. कशाचं एक्सप्लेनेशन आहे? x⁻1/5 डिवायडेड बाय x⁻3. सोपं आहे. जमेल? यस, जमलंच पाहिजे. ठीक आहे. तेवढं
इझी गोइंग मध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट आणखी काही क्वेश्चन तुम्हाला मी या ठिकाणी होमवर्क म्हणतो. एक्स रेस टू पॉवर 5 डिवायडेड बाय 7 डिवाइड बाय एक्स रेस टू पॉवर 3. सेकंड क्वेश्चन एक्स रेस टू पॉवर 3 डिवायडेड बाय 8 अपॉन एक्स रेस टू पॉवर 2 डिवायडेड बाय 3. क्लिअर. आणि पुढच्या क्वेश्चन मध्ये मी व्हिडिओ जरी 30-32 मिनिटाचा बनवत असेल, शॉर्ट व्हिडिओ बनवत असेल, तर तो तुम्ही पूर्ण बघावा. मला नाही असं वाटत की तुम्ही व्हिडिओ बघत बसत असताना व्हिडिओ मोठा वाटला की ब्रेक करून दुसऱ्या व्हिडिओकडे जम्प करणार, असं होऊ नये म्हणून छोटे छोटे व्हिडिओ बनवतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन 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 गोष्टी आपण शिकणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण, ह्याला सॉल्व्ह करा. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन घ्या. एक्स रेस टू पॉवर -7 आणि एक्स रेस टू पॉवर -5 डिवायडेड बाय 7. ठीक आहे. चला, प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्वेश्चन ट्राय करून बघतील आणि मला डेफिनेटली डीएम करायला विसरू नका. तर बाळांनो, आजचं हे जे व्हिडिओ आहे ते आपण इथेच स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद.